नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्स 2025 वरील अतिशय महत्त्वाचे 50 प्रश्न बघणार आहोत। या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होईल, तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। पहिला प्रश्न आहे, संशोधन आणि विश्लेषण शाखा म्हणजेच रॉ चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, रॉ चे नवीन प्रमुख म्हणून पराग जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आणि रॉ चा फुल फॉर्म काय आहे? रॉ चा फुल फॉर्म आहे रिसर्च अँड एनालिसिस विंग। काय आहे रॉ चा फुल फॉर्म? रिसर्च अँड एनालिसिस विंग। क्वेश्चन नंबर सेकंड आहे मित्रांनो, नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस थर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे आन्सर आहे सायप्रस। नरेंद्र मोदी यांना सायप्रस देशाच्या कोणत्या? सायप्रस देशाच्या ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस थर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे। क्वेश्चन नंबर थर्ड आहे मित्रांनो, प्रित्झर आर्किटेक्चर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर बघा, याचा आन्सर आहे लियू जियाकुन। कोणत्या देशाचे आहे? चीन। लियू जियाकुन कोणत्या देशाचे आहे? चीन। यांना प्रित्झर आर्किटेक्चर पुरस्कार 2025 देण्यात आला आहे। क्वेश्चन नंबर 4 आहे मित्रांनो, जानेवारी 2025 मध्ये अंतराळ सचिव आणि इस्रोचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, इस्रोचे अध्यक्ष आणि अंतराळ सचिव म्हणून व्ही नारायण यांची नियुक्ती करण्यात आली आहे। क्वेश्चन नंबर 5 आहे, अलीकडेच कोणत्या शहराला बिबट्याची राजधानी म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे? तर बघा, याचा आन्सर आहे बेंगलोर शहराला बिबट्याची राजधानी म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे। क्वेश्चन नंबर 6 आहे, भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बघा, याचे आन्सर आहे बी आर गवई यांचे भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। क्वेश्चन नंबर 7 आहे, 2025 मध्ये काल्पनिक कथांसाठी पुलित्झर पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर याचा आन्सर आहे पर्सिवल एव्हरेट यांना 2025 मध्ये काल्पनिक कथांसाठी पुलित्झर पुरस्कार देण्यात आला आहे। क्वेश्चन नंबर 8 आहे, मिझोरम नंतर पूर्ण कार्यात्मक साक्षरतेचा दर्जा मिळवणारे दुसरे राज्य कोणते आहे? बघा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, तर याचा आन्सर आहे गोवा। मिझोरम नंतर पूर्ण कार्यात्मक साक्षरतेचा दर्जा मिळवणारे दुसरे राज्य हे गोवा आहे। आणि पहिले राज्य कोणते आहे? पूर्ण कार्यात्मक साक्षरतेचा दर्जा मिळवणारे पहिले राज्य मिझोरम, तर दुसरे राज्य गोवा। आणि तिसरे राज्य कोणते आहे ते तुम्हाला कमेंट मध्ये सांगा। क्वेश्चन नंबर 9 आहे, फेब्रुवारी 2025 मध्ये 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचा आन्सर आहे ज्ञानेश कुमार। फेब्रुवारी 2025 मध्ये 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। क्वेश्चन नंबर 10 आहे, आशियातील उभ्या लिफ्ट ब्रिज पंबन ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे? उभ्या म्हणजे व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज पंबन ब्रिजचे उद्घाटन हे तामिळनाडू राज्यात झाले आहे। क्वेश्चन नंबर 11 आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच कोणत्या देशाने त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मित्र विभूषण देऊन सन्मानित केले? तर बघा, याचा आन्सर आहे मित्र विभूषण श्रीलंका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडे श्रीलंका देशाने त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मित्र विभूषण देऊन सन्मानित केले आहे। क्वेश्चन नंबर 12 आहे, ऑस्ट्रेलियन ओपन 2025 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचा आन्सर आहे मॅडिसन कीज।
मॅडिसन कीज यांनी ऑस्ट्रेलियन ओपन 2025 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे? क्वेश्चन नंबर 13 आहे, UIDAI चे सीईओ म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा याचा आन्सर आहे भुवनेश्वर कुमार. भुवनेश कुमार यांची UIDAI चे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. क्वेश्चन नंबर 14 आहे, 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेल्या हार्टलॅम्प या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा हार्टलॅम्प या पुस्तकाचे लेखक बानू मुस्ताक आहे. आणि 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? बानू मुस्ताक यांच्या हार्टलॅम्प या पुस्तकाला. लक्षात ठेवा, सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. बघा 2025 ची जागतिक हायड्रोजन शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर याचा आन्सर आहे रॉटरडॅम, नेदरलँड. 2025 ची जागतिक हायड्रोजन शिखर परिषद रॉटरडॅम, नेदरलँड्स येथे आयोजित करण्यात आली होती. क्वेश्चन नंबर 16 आहे, अलीकडेच 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर याचा आन्सर आहे दिनेश माहेश्वरी. अलीकडेच 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष हे दिनेश माहेश्वरी बनले आहेत. क्वेश्चन नंबर 17 आहे, जून 2025 मध्ये राकेश शर्मा नंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय कोण बनले आहे? तर बघा विद्यार्थ्यांना, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्या. ठीक आहे, सर्वांना माहित असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 18 आहे, हिंदी साहित्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान केला जाईल? तर बघा याचा आन्सर आहे विनोद कुमार शुक्ला. विनोद कुमार शुक्ला यांना हिंदी साहित्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल 59वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला जाईल. क्वेश्चन नंबर 19 आहे, 2025 चा जागतिक अन्न पुरस्कार डॉक्टर मारिएंजेला हंगरिया यांना देण्यात आला आहे. त्या कोणत्या देशाचा आहे? तर बघा याचा आन्सर आहे ब्राझील. 2025 चा जागतिक अन्न पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? डॉक्टर मारिएंजेला हंगरिया यांना देण्यात आला आहे. आणि त्या कोणत्या देशाच्या आहे? तर त्या ब्राझील देशाच्या आहेत. लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 20 आहे, कोणत्या देशाने सलग चौथ्यांदा BWF सुधीरमन कप 2025 जिंकला आहे? तर याचा आन्सर आहे चीन. चीन देशाने सलग चौथ्यांदा BWF सुधीरमन कप 2025 जिंकला आहे. क्वेश्चन नंबर 21 आहे, फ्रेंच ओपन 2025 चे महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकले? तर याचा आन्सर आहे कोको गॉफ. कोको गॉफ यांनी फ्रेंच ओपन 2025 चे महिला एकेरी विजेतेपद जिंकले आहे. कोको गॉफ. 2025 मध्ये किती खेळाडूंना खेलरत्न म्हणजेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? प्रश्न काय म्हणत आहे, 2025 मध्ये किती खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर याचा आन्सर आहे 4. कोणते 4 व्यक्ती आहेत ते? तर ते एक मनू भाकर. मनू भाकर कशाशी संबंधित आहे? शूटिंग. दुसरं कोणाला देण्यात आला आहे? मुकेश मुकेश. ते कशाशी संबंधित आहे? चेस. आणि तिसरा कोणाला देण्यात आला आहे? हरमनप्रीत सिंग. कशाशी संबंधित आहे? हॉकी. आणि चौथं कोणाला देण्यात आलाय? प्रवीण कुमार. प्रवीण कुमार आहे पॅरा ऍथलेटिक्स. ठीक आहे, या 4 व्यक्तींना देण्यात आला आहे. चौघांची नाव लक्षात ठेवा आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते सुद्धा लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 23 आहे, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे म्हणजे CRPF चे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंग. ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची CRPF चे नवे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
क्वेश्चन नंबर 24 आहे, आशियाई क्रिकेट परिषदेचे म्हणजेच एसीसी एशियन क्रिकेट काउन्सिल चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे मोहसिन नक्वी. मोहसिन नक्वी यांची एसीसी चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 25 आहे, 6वी बिमस्टेक शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर बघा याचा आन्सर आहे थायलंडला. 6वी बिमस्टेक शिखर परिषद 2025 ही थायलंडला आयोजित करण्यात आली होती. आणि बिमस्टेकचा फुल फॉर्म काय मित्रांनो? तर बघा, बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. काय बिमस्टेकचा फुल फॉर्म? बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. आणि बिमस्टेकची स्थापना कधी झाली? तर बिमस्टेकची स्थापना झाली आहे 1997 ला. आणि हेडक्वार्टर कुठे आहे? ढाका, बांगलादेश. आणि बिमस्टेक मध्ये कुठले कुठले देश येतात? हा नुकताच प्रश्न विचारला आहे. बिमस्टेकचे सदस्य कोणते कोणते देश आहेत? तर बघा, बांगलादेश, भूटान, इंडिया, नेपाळ, थायलंड, म्यानमार. बांगलादेश, श्रीलंका, इंडिया, नेपाळ, भूटान, थायलंड, म्यानमार इथेच दिलं आहे. ठीक आहे, हे 7 देश बिमस्टेकचे सदस्य आहेत. स्थापना कधी झाली? 1997 ला. आणि हेडक्वार्टर कुठे आहे? ढाका, बांगलादेशमध्ये. क्वेश्चन नंबर 26 आहे, अलीकडेच भारतीय कृषी संशोधन परिषदेचे म्हणजेच ICAR चे पुढील महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, ICAR चे पुढील महासंचालक म्हणून डॉक्टर मांगी लाल जाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 27 आहे, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचा आन्सर आहे भूपेंद्र यादव यांची इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. क्वेश्चन नंबर 28 आहे, जानेवारी 2025 मध्ये कोणता देश अधिकृतपणे ब्रिक्स मध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील झाला? तर याचा आन्सर आहे इंडोनेशिया. जानेवारी 2025 मध्ये इंडोनेशिया हा देश अधिकृतपणे ब्रिक्स मध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील झाला आहे. आणि ब्रिक्सचा फुल फॉर्म काय आहे? ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. लक्षात ठेवा, नावावरूनच आहे हा. क्वेश्चन नंबर 29 आहे, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, कॅग म्हणून के संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. के संजय मूर्ती, कॅग. क्वेश्चन नंबर 30 आहे, कोणत्या भारतीय अमेरिकन गायिकेने त्रिवेणी अल्बमसाठी 67वा ग्रॅमी पुरस्कार जिंकला? तर याचा आन्सर आहे चंद्रिका टंडन. या भारतीय अमेरिकन गायिकेने त्रिवेणी अल्बमसाठी 67वा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. क्वेश्चन नंबर 31 आहे, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये पदतालिकेत कोण अव्वल स्थानावर आहे? तर याचा आन्सर आहे सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ. हे 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये पदतालिकेत अव्वल स्थानावर आहे. क्वेश्चन नंबर 32 आहे, 86वे भारतीय बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण बनले? तर याचा आन्सर आहे श्रीहरी LR. श्रीहरी LR हे 86वे भारतीय बुद्धिबळ ग्रँड मास्टर बनले आहे. श्रीहरी LR. क्वेश्चन नंबर 33 आहे, इंदिरा गांधी अँड द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर याचा आन्सर आहे श्रीनाथ राघवन. इंदिरा गांधी अँड द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे पुस्तक श्रीनाथ राघवन यांनी लिहिले आहे. क्वेश्चन नंबर 34 आहे, एप्रिल 2025 मध्ये फिजीचा सर्वोच्च सन्मान कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचा आन्सर आहे मधुसूदन साही. एप्रिल 2025 मध्ये फिजीचा सर्वोच्च सन्मान
कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी डी मधुसूदन साई यांना प्रदान करण्यात आला आहे. क्वेश्चन नंबर 35 आहे, डॅनियल नोबोआ कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून पुन्हा निवडून आले आहेत? तर याचा आन्सर आहे इक्वेडोर. डॅनियल नोबोआ हे इक्वेडोर या देशाचे राष्ट्रपती म्हणून पुन्हा निवडून आले आहेत. क्वेश्चन नंबर 36 आहे, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे अध्यक्ष कोण बनले आहे? तर याचे आन्सर आहे खुनियम पटामा. काय याचा आन्सर? खुनियम पटामा यांना बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन म्हणजेच BWF चे अध्यक्ष बनवले आहे. क्वेश्चन नंबर 37 आहे, जागतिक बँकेच्या मते 2025-26 या आर्थिक वर्षात भारताचा अंदाजित आर्थिक विकास दर किती आहे? तर याचा आन्सर आहे 6.6. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. सॉरी 6.3 आहे. काय याचा आन्सर? 6.3. मी 6.6 सांगितलं. जागतिक बँकेच्या मते 2025-26 या आर्थिक वर्षात भारताचा अंदाजित आर्थिक विकास दर हा 6.3% असेल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 38 आहे, आर्थिक वर्ष 2025 साठी राजकोषीय तूट किती असेल? तर याचा आन्सर आहे 4.4%. हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी राजकोषीय तूट ही 4.4% असेल. क्वेश्चन नंबर 39 आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे कर्स्ट्री कोवेंट्री. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष म्हणून कर्स्ट्री कोवेंट्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 40 आहे, हिंदी श्रेणीमध्ये पत्रकारितेतील उत्कृष्टतेसाठी 2025 चा रामनाथ गोयंका पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचा आन्सर आहे मृदुलिका झा. मृदुलिका झा यांना हिंदी श्रेणीमध्ये पत्रकारितेतील उत्कृष्टतेसाठी 2025 चा रामनाथ गोयंका पुरस्कार मिळाला आहे. क्वेश्चन नंबर 40 आहे, केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे पुढील महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे अरविंद श्रीवास्तव. अरविंद श्रीवास्तव यांची केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे महसूल सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 42 आहे, खेलो इंडिया बीच गेम 2025 मध्ये पदतालिकेत कोण अव्वल स्थानावर आहे? तर याचा आन्सर आहे मणिपूर. खेलो इंडिया बीच गेम 2025 मध्ये पदतालिकेत मणिपूर हे अव्वल स्थानावर आहे. क्वेश्चन नंबर 43 आहे, 78व्या कान चित्रपट महोत्सवात पाम डी ओर कोणी जिंकला? तर याचा आन्सर आहे जाफर पनाही. 78व्या कान चित्रपट महोत्सवात पाम डी ओर हे जाफर पनाही यांनी जिंकला आहे. क्वेश्चन नंबर 44 आहे, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण बनले आहे? तर याचा आन्सर आहे मनन कुमार मिश्रा. याचा आन्सर आहे मनन कुमार मिश्रा. बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा बनले आहेत. क्वेश्चन नंबर 45 आहे, देशातील पहिली एटीएम ट्रेन कोणती बनली आहे? तर बघा याचा आन्सर आहे पंचवटी एक्सप्रेस. देशातील पहिली एटीएम ट्रेन ही पंचवटी एक्सप्रेस बनली आहे आणि ही कुठून कुठपर्यंत आहे? तर हे मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस. कुठून? मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस. क्वेश्चन नंबर 46 आहे, अमेरिकन प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम मिळवणारा पहिला फुटबॉलपटू कोण बनला आहे? तर याचा आन्सर आहे लिओनेल मेस्सी. अमेरिकन प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम मिळवणारा पहिला फुटबॉलपटू हा लिओनेल मेस्सी बनला आहे. क्वेश्चन नंबर 47 आहे, तामिळनाडू सरकारने कोणत्या ठिकाणी ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य घोषित केले आहे? तर याचा आन्सर आहे धनुषकोडी. तामिळनाडू सरकारने धनुषकोडी या ठिकाणी ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य घोषित केले आहे.
क्वेश्चन नंबर 48 आहे, शांतता आणि स्थिरतेसाठी 2025चा सुवर्ण मर्क्युरी पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचा आन्सर आहे दलाई लामा. दलाई लामा यांना शांतता आणि स्थिरतेसाठी 2025चा सुवर्ण मर्क्युरी पुरस्कार मिळाला आहे. क्वेश्चन नंबर 49 आहे, खालीलपैकी कोणते शहर 2025च्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करेल? तर याचा आन्सर आहे टोकियो, जपान. टोकियो, जपान हे शहर 2025च्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करेल. क्वेश्चन नंबर 50 आहे, 2025 साठी किती लोकांना गोल्डमन पर्यावरण पुरस्कार देण्यात आला आहे? तर याचा आन्सर आहे 7. 2025 साठी 7 लोकांना, किती लोकांना? 7 लोकांना गोल्डमन पर्यावरण पुरस्कार देण्यात आला आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.